श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते, परंतु मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते, म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून होते। नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासूनच इतर सणांची सुरुवात होते। गुढीपाडवा शुभ मुहूर्त, अभिजात मुहूर्त। गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा, गुढी कशी उभारावी, गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे, तसेच गुढीपाडव्याला महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत, गुढीपाडव्याला काय करावे आणि काय करू नये, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता नक्की लिहा। हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसांनी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात, तसेच मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात। याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जातात। ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। यासोबतच जीवनातील सर्व त्रासापासून मुक्ती मिळते। भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो, तिच्या कृपेने भक्ताचे सुख व सौभाग्य वाढते। तर यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी आलेला आहे। रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येला परतले आणि म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो। गुढीपाडव्याची तारीख। गुढीपाडव्याचा सण हा चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर हिंदू पंचांगानुसार साजरा करण्यात येतो। यंदा प्रतिपदा तिथी ही खालीलप्रमाणे असणार आहे। चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च गुरुवार सकाळी 6:55 चैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च शुक्रवार सकाळी 4:50 उदय तिथीनुसार गुढीपाडवा 19 मार्च गुरुवारी रोजी साजरा करण्यात येईल। गुढीपाडवा शुभ मुहूर्त सूर्योदय 19 मार्च गुरुवारी सकाळी 6:26 सूर्योदय होणार आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही सूर्योदय झाल्यानंतर सकाळीच उभारली जाते, परंतु यावर्षी अमावस्या आल्याने ही जी अमावस्या आहे तर ती आपल्याला 18 तारखेला साजरी करायची आहे आणि 19 तारखेला आपल्याला जी अमावस्या आहे तर त्याची समाप्ती ही सकाळी 6:53 होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही गुढी जी आहे तर ती उभारू शकता, कारण की आपण उदय तिथी मानतो आणि उदय तिथीनुसार अमावस्या आहे 19 तारखेला आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो, परंतु अमावस्या जी आहे तर ती 19 तारखेला सकाळी 6:53 नंतर संपते। त्यामुळे आपण या दिवशी गुढी जी आहे ती उभारू शकतो, परंतु गुढी सकाळी 6:53 नंतर म्हणजेच सुमारे 7 वाजता आपल्याला गुढी ही उभारायची आहे। आता आपण अभिजित मुहूर्त पाहूया। 19 मार्च गुरुवारी दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत या अभिजित मुहूर्तावरती तुम्ही सोने खरेदी किंवा इतर खरेदी जी आहे तर ती करू शकता, परंतु या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण की 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त म्हणून हा दिवस मानला जातो। त्यासाठी पूर्ण दिवसभर तुम्ही कोणतेही शुभकार्य जे आहे तर ते करू शकता। गुढी मात्र आपल्याला सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळेस उभारायची असते। तुम्ही 11च्या आतच गुढी उभारण्याचा लवकरच प्रयत्न करावा, परंतु 12 वाजेनंतर किंवा 11 वाजेनंतर गुढी उभारू नये। गुढीपाडव्याची पूजा कशी करावी? घरात, अंगणात किंवा गच्चीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी। गुढीपाडव्याची पूजा करताना सर्वप्रथम एक बांबूची काठी घ्यावी
काठीला पाण्याने स्वच्छ करावे. मग तिला हळदी कुंकू लावून साडी नेसवावी. साडी नेसवताना ती नवीनच असावी किंवा तुम्ही ब्लाऊज पीस देखील लावू शकता. साडी नेसवल्यानंतर 1 तांब्या गुढीवर उपडा ठेवावा. त्याला देखील हळदी कुंकू लावावे. मग तांब्याला कडुलिंबाचा पाला, घाटी पाला लावावा. ही गुढी आपल्याला दारावर उभारावी. गुढीच्या पायाशी रांगोळी काढावी. अगरबत्ती लावून गुढीची विधिवत पूजा करावी. गुढीला हार फुले वाहावीत व शेवटी गोडाचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी सूर्यास्ताच्या आत गुढीला दही भाताचा नैवेद्य दाखवून ती उतरवावी. गुढीपाडव्याला भगवान विष्णूसह ब्रह्मदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार जो कोणी या दिवशी देवाची पूजा करतो आणि काही नियमांचे पालन करतो त्याला वर्षभर देवांकडून आनंद आणि चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद मिळतात. एवढेच नाही तर विधीनुसार देवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. महिलांनी कोणते नियम गुढीपाडव्याला आवर्जून पाळले पाहिजेत ते आता आपण पाहूयात. नंबर 1. गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडतोड पदार्थ बनवून खावावा. कारण असे म्हटले जाते की सण हे कधीच सुने जाऊ देऊ नये. म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे. देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये. घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता, फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नयेत. नंबर 2. सूतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा. गुढी बांधू नये. गुढीची पूजा देखील करू नये. नंबर 3. मासिक पाळीचा 4था दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये. देवाला नैवेद्य दाखवू नये. काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व करायला चालते, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यावर 5व्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करायला चालते. काही स्त्रियांना 7 दिवस किंवा 5 दिवस मासिक पाळी येते. अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कुठल्याही गोष्टी करू नयेत. महादेवांना तर 7 दिवसानंतरच पूजा केलेली चालते. तसेच आपण इतर देवांची पूजा केली पाहिजे. नंबर 4. काही ठिकाणी गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जात नाही, तर काही जण वापरतात. आपल्याकडे जी प्रथा असेल तीच आपण पाळावी. परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला खाण्याला देखील एक विशेष असे महत्त्व आहे. नंबर 5. गुढीसाठी शक्यतोवर कोरे वस्त्रच वापरावे. ज्या साडीला आपण परिधान केलेले नसेल तीच साडी गुढीसाठी वापरावी. नंबर 6. जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये. शक्यतोवर असे कोणतीही स्त्री करत नाही, पण जे इतर दिवशी करत असतील त्यांनी चुकूनही सणावाराला अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नये. नंबर 7. कोणतेही सण असू द्या, सणाच्या दिवशी घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे. म्हणून भांडण, तंटा, कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही. नंबर 8. शक्यतोवर गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे. तसेच अंगणात देखील सडा रांगोळी टाकावी. यामुळे लक्ष्मीचा आपल्या घरात कायम वास राहतो. आपल्या घरात पैशांची कमतरता भासत नाही, तसेच नेहमी भरभराट देखील राहते. नंबर 9. देवांसाठी नैवेद्य किंवा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करून किंवा देवाचे भजन ऐकल्यास सात्विक गुण अन्नपदार्थात उतरतात आणि असे सात्विक पदार्थ खाल्ल्याने घरात सदैव शांतता राहते. नंबर 10. गुढीपाडवा साजरा करण्याचा किंवा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असतो. शक्यतोवर त्यामध्येच पूजा करावी. नाहीतर किमान 12 वाजेच्या आत गुढी उभारून नैवेद्य दाखवला पाहिजे. नंबर 11. गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये. असे म्हटले जाते की गुढी किमान 2-3 तास तशीच राहू दिली पाहिजे. त्यानंतर ती पूजा मोडली पाहिजे. नंबर 12. गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारली पाहिजे. आता आपण पाहूया गुढीपाडव्याचे महत्त्व. असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो.
तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ दिवस मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी देखील काही लोक गुढीची स्थापना करत असतात. या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते. तसेच गुढीला इंद्रध्वज असेही म्हणतात. गुढी उभारल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते. गुढीपाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे आणि त्याचे विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख देखील आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो. प्रभू श्रीराम लंकेवरती विजयानंतर अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले अशी एक कथा आहे. श्री विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला. इंद्रदेवाने उत्तरासुराचा वध याच दिवशी केला. अशा प्रकारे गुढीपाडवा सणाच्या अनेक वेगवेगळ्या मान्यता आहे. हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की या दिवशी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते आता आपण जाणून घेऊया. तर आता आपण हे गुढीपाडव्याला काही नियम पाळणे आवश्यक आहे. खराब वस्तू, जुने कपडे, तुटलेली भांडी, जुनी आणि साचलेली घाण, देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो, घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका. घरात कोणतेही हिंसक प्राणी किंवा नकारात्मक फोटो ठेवू नका. 2. अस्वच्छता. पूजास्थान किंवा घर अस्वच्छ ठेवणे लक्ष्मी मातेला नाराज करू शकते. 3. पूजा करण्यापूर्वी घर आणि पूजास्थान स्वच्छ करा. पाण्यात थोडे मीठ टाकून लादी पुसणे शुभ मानले जाते. 4. नकारात्मक विचार आणि वाद. पूजेच्या वेळी नकारात्मक विचार, भांडणे किंवा वाद करणे टाळा. शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा. पूजेच्या वेळी भक्तिभावाने मंत्राचा जप करा. पाडव्याच्या दिवशी कर्ज घेणे किंवा देणे अशुभ मानले जाते. आर्थिक व्यवहार टाळा. 5. गुढीपाडव्याला केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्यपान, जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे. 5. कोणत्याही महिलेचा अनादर करू नये, मग ती आई असो, बहीण असो, पत्नी किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये. 6. खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे. सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतोवर वादविवादापासून दूर राहावे, चिडचिड कमी करावी. 7. केस, दाढी, नखे कापू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे. 8. काळ्या रंगाचे जुने, फाटके, न धुतलेले, अस्वच्छ कपडे घालू नये. नवीन वर्षाचे स्वागत करताना, गुढी उभारताना काठपदराची साडी किंवा धोतराचा वापर केला जातो. मात्र गुढीला कोणती साडी नेसवावी आणि कोणती नेसू नये याबाबतचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही नक्की पाहावा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.